नमस्कार मित्रांनो, मी काजल. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. तर मी कॅमेरा ऑनच बोलत होती, पण अगस्त्य माझा खूप तालासुरात गाणे बोलत होता की मला माझा आवाजच इथपर्यंत पोहोचला नसता. त्याच्यामुळे मी व्हॉइस रेकॉर्ड करते. तर आज आम्ही दोघंही निघालो आहे कॉलेजला. माझं लास्ट इयर आहे आणि लास्ट इयरचे एक्झाम आहे, तर मला हॉल तिकीट घ्यायचे. तर आम्हाला काय माहीत, जाता जाता आमची एवढी फजिती होणार आहेत. आम्ही रिक्षामध्ये बसलो. रिक्षामध्ये बसल्यानंतर 10 ते 15 मिनिटाचं अंतरावर आमचं कॉलेज आहे. तर तिथेच आम्हाला 1 तास गेला, कारण इतकी ट्रॅफिक जाम होती. आम्ही कसं तरी कॉलेजवर पोहोचलो आणि हे आहे माझं कॉलेज. कॉलेजवर पोहोचल्यानंतर अगस्त्यने एवढं मोठं ग्राउंड बघितल्यानंतर त्याला वाटलं मम्माने मला गार्डनला खेळायला आणले. तो बोलला, मम्मा मला इथं खेळायचं. बोलली, नाही अगस्त्य, आपण हॉल तिकीट घेऊन इथे खेळायला येऊ. तो काय ऐकायला तयार नाही. कसं तरी ऑफिसमध्ये जाऊन हॉल तिकीट घेऊन आलो. पण जसं सरांना त्यांनी बघितलं तर त्यांनी सुरुवातच केली. त्याला शांत केलं आणि वडापावच्या स्टॉलवर आलो. वडापावच्या स्टॉलवर येऊन आम्ही वडापाव घेतला. आमच्या दोघांना इथला वडापाव खूप आवडतो. वडापाव खाल्ला आम्ही आणि तिथे समोरच साईबाबाचे मंदिर आहे. आम्ही दर गुरुवारी मंदिरात येतो दर्शनाला. तर आज दुपारी आलोच आहोत, तर चला आपण दर्शन पण घेऊन जाऊ. तर अगस्त्यचं माझं खूप छान दर्शन घेत होता. अगस्त्य माझा हात जोडून, नमस्कार करून, डोळे बंद करून, ओम साईराम बोलून, गुडघे टेकून मस्त अनंत कोटी बोलत होता. असं आमचं दर्शन झालं आणि तिथून आम्ही निघालो घरी यायला. तर घरी येताच अगस्त्य माझा खूप मस्ती करत होता आणि मला जवळ घेत होता. जवळ घेतात असे काही भूकंपाचे हादरे बसले आम्हाला की आम्ही ते हादरे घेत आमच्या थेट घरी पोहोचलो. घरी आल्यानंतर डॅडा पण आलेले होते आणि मग डॅडाला बघून काय सगळं विसरून जायचं, खेळत बसला होता असं दाखवायचं, जसं मी मम्माला काही त्रासच दिला नाही. असा आमचा छोटासा ब्लॉग होता. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.